आणि गुड मॉर्निंग। आज सकाळी सकाळी लवकर उठलेले आहे मी आणि माझा चेहरा बघा कसा झाला आहे। आणि मला करायच्या आहेत पोळ्या, म्हणजे सगळ्याच बायका करतात, पण मी त्यासाठी लवकर उठलेले आहे कारण मग माझं आवरायला उशीर होईल म्हणून। आणि तुम्ही पुढचा व्हिडिओ बघण्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। माझ्या मेहंदीचा कलर कसा चढला आहे ते नक्की सांगा, खरंच खूप छान चढलेला आहे। आणि आता फटाफट पोळ्या करून घेऊया आपण, चलो। तर त्यासाठी मी अगोदर मला कन्फ्यूज होते मी की काय करू, गॅसवरती डाळ टाकू का चुलीवरती डाळ टाकू। इकडे एकीकडे गुळवणे टाकले, एकीकडे भाताला आदण ठेवलेला आहे, गरम गरम चहा केला आहे, पोळण म्हणून प्लेटमध्ये घेतले। त्यानंतर मी पुरण वगैरे खाली शिजवून घेतलं। त्यानंतर मी परतलं इथे, पण डाळ मी खाली शिजवून घेतली, सॉरी। आणि त्यानंतर मी पोळ्या नानींना म्हटलं तुम्ही खाली बसल्या बसल्या मला पुरण उंड्यामध्ये भरून द्या आणि मी वरती भाजते पण लाटते पण, अशा हिशोबाने मी घेतलं। आणि आमच्या घराचा प्रॉब्लेम होता म्हणून नानांनी रविवारच्या बाजारामधून नवीन 4-5 किलो गहू आणले होते दळून, त्यामुळे पोळ्या खरंच खूप छान फुगत होत्या। आणि आमच्या नानींनी पुरण भरलेल्या पोळ्या अप्रतिम फुगतात। मला पोळ्या लाटायला जमतात, भाजायला जमतात, पण भरायचा माझा मिस्टेक प्रॉब्लेम आहे, ते काय माझ्याच्याने नीट होत नाही भरणं, त्यामुळे माझ्या स्वतः वैयक्तिक कधी कधी फुगतात बरं का माझ्याकडून, मी स्वतः केलेल्या, पण एवढ्या अशा टम्म फुगत नाही जेवढ्या की नानीने पुरण भरलेलं फुगतं। आणि असं करून जरा जास्तच पोळ्या करायच्या होत्या कारण आम्हाला द्यायच्या होते, इकडे तिकडे आमच्यामध्ये हे झालं असल्यामुळे। आणि अशा करून आम्ही पोळ्या करून घेतल्या कारण नंतर ना आम्हाला जायचं होतं ओसायला आणि वेळ कमी असल्यावर मग आवरत नाही पटपट। नानींचं काही सिम्पलचं असतं पण मला जरा जास्तच वेळ लागतो आवरायला, म्हणून म्हटलं अगोदर करून घ्यावं। तर चला। तर गाईज मी खिचडी करायला घेतली, पण खिचडीचं सगळं वांदच झालेलं आहे। वेगळा शाबू आणला होता मी, म्हटलं लवकर भिजन, छोटा टाईपचा, आणि तो इतकं चिकट झाला आहे की ते शाबूचे लाडू केल्यासारखे झाले, ते वडे टाईपचं आहे। आणि आता मला टेन्शन आले कसं खावं यार हे, त्यात नानी तो बोलणं असं राग आलाय आता ह्या शाबूचा, उगाच हा आणला असं वाटायला लागलं मला। आणि आता स्वयंपाक वगैरे सगळं डन झालेला आहे आणि आता खिचडी खाणार आणि मग आवरायला घेणार, पण ती खिचडी बघूनच मला टेन्शन यायला लागले आता। तर गाईज कंटिन्यू करा। तर गाईज आज एवढी हेवी साडी घालणार आहे मी, बघूया आता तिचा लुक कसा येतोय, का मला प्लॅन चेंज करावा लागतोय का काय माहिती, कारण भरपूर जड आहे ती, मला कॅरी करायला आली तर ठीक आहे, नाहीतर तर बघूया, चलो। तर गाईज माझं रेडी झालेलं आहे आणि सो लुक ॲट मी, आणि खूप छान वाटतंय। आणि आता चाललेले आहे मी ओसायला, खाली बायका थांबलेले कारण माझंच लेट झालेलं आहे, मीच उशीर आवरलं। तर चलो, हे माझं ताट नानींनीच केलेलं आहे, मी आपलं, तर चला। तर आता आमच्या आनंदीचं आवरलेलं आहे, रागवली, तिला माझा व्हिडिओ काढायचा होता, मग मी काढते, मी पर ठीक आहे तू काढते। तर माझ्या आनंदी माझे फोटो काढते, तो मला दाखवते। आणि सी आमची आनंदी वगैरे किती छान नटली, आणि आम्ही दोघींनी नथ घातली आहे सेम टू सेम, लिपस्टिक पण सेम टू सेम लावली आहे, आणि गजरा पण लावला आहे तिने, मला ठेवलंच नाही, तिने संपूर्ण लावून टाकला। हे बघा क्यूट दिसते ना, आणि हेअर बघा किती छान झालेत तिचे। तर चला। ओ सिरियसली ती रोज शॅम्पू करते है ना, हां रोडत बी नाही, बघ कसल्या मॅचिंग बांगड्या वगैरे सगळं घातलेलं आहे माझ्या बबड्यानी। आणि चला आता आपण जाऊया मंदिरात, आणि लुक कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा। हो हो चला, आता आम्ही चाललोय, तुम्ही पण चला। तर मी खाली आले, आणि खाली आले की अगोदर आमची व्हिडिओ सुरू केला, बायकांचं चाललं होतं एक व्हिडिओ तरी घे, आणि अर्चनाताई म्हणत होतं तुझंच छान फोटो घेते, आमचं तर छानच घेणंच आहे। आणि त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही घ्या, तुम्ही मग बघूया कसा येतोय, ती छान येतोय का म्हणून। आणि असं करून मी व्हिडिओला सुरुवात केली। आमच्या सगळ्या बायकांचं आवरलं होतं आणि माझंच पण आवरलं होतं, आणि आम्ही एवढ्या सगळ्याजणी चाललो होतो मेळ्याने, म्हणजे गोळा होऊन सगळ्या आमच्या गल्लीतल्या बायका एवढ्या। जाताना आम्ही सगळ्याबरोबर चाललेलो आहे, येताना सगळ्या इकडे एक तिकडे एक पांगणार आहेत म्हणून। आणि माझं चाललं होतं आपलं, तर सगळ्यांना म्हणजे प्रत्येकजण म्हणाले ते व्हिडिओ घे म्हणून, सगळ्यांना आवडत होतं।
तर पहिल्यांदा आम्ही गेलो दत्त मंदिरामध्ये, कारण आम्हाला ते जवळ पडतं. त्यानंतर आम्ही शक्यतो 2 मंदिर करतो, एक दत्त मंदिर आणि दुसरं आई तुळजाभवानीचं मंदिर. आणि सगळ्यात मध्ये म्हणजे मुलं आनंदीने त्यांनी इतके तिळगुळ खाल्ले ना, आणि त्यात ऊन एवढं होतं की म्हटलं तिळगुळाने आजारी पडणं होईन की काय, असं झालं. आणि वाटी जेवढी असेल ना तेवढी पोरं तिळगुळ घ्यायला, आणि सगळेच तिळगुळ घेतलं की पोरांना देतात, कारण बायकांना काही जात नाही म्हणून. आणि त्यानंतर ना माझा व्हिडिओ मी एक जणांना म्हटलं, म्हणजे भैयांना द्या, की माझा व्हिडिओ घ्या आणि मी सगळ्यांना हे करते, ओवसते. अशा प्रकारे व्हिडिओला आमच्या सुरुवात झाली आणि तुम्ही पण कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कोई जान बड़ा पैसा
आत्ता झालेला आहे ओसोन मंदिरातली, दत्ताच्या मंदिरात आणि तुळजाभवानीच्या मंदिरात असलं भरलंय कुंकाने. तर चला घरी जाऊया आपण. आता उरकालो वर्षातून तर गाईज घरी आल्यानंतर ना पहिल्यांदा साडी काढली, बांगड्या वगैरे इतकं ओझं होत होतं ना तिचं. आणि आता म्हटलं केसवरती बांधावं आणि मग आपलं तोंडाचं क्लिनिंग करावं. आणि कशी वाटते संक्रांत ते सांगा. आणि खरंच खूप एन्जॉय आला, वर्षातून एकदाच येते. आणि मी म्हटलं मला जास्त हेअरस्टाईल नव्हती करायची सी, आणि म्हणून मी आंबाडा घातला नव्हता. परत ते काढायला लई कंटाळा येतो आणि सगळे केस घुटतात ते यूज स्किनमध्ये. आणि तरी पण मी वेगळीच हेअरस्टाईल केली ती, त्यामुळे पण UPनं मला यूज करावे लागलं सॉरी. आणि आनंदीला लावलेला आहे आता हेअर कट करायला नानांबरोबर. परत विडा घ्यायचा पण कार्यक्रम करायचा आहे संध्याकाळी. आणि मग मला परत साडी घालावं लागणार आहे, म्हणून मी गळ्यातलं वगैरे तसंच ठेवणार, फक्त चेहरा धुवून घेणार आहे. भरपूर कुंकाने त्याने हे झालेलं आहे, परत कुंकाचा ॲलर्जी होऊ नये म्हणून सी. आणि भारी वाटतं हे असं कधी कधी आहे ना. तर आधी केस विचारून घेते, कारण केसामध्ये भरपूर गुत्ता झालेला आहे. ते तर म्हणले काय पावशरी तुझ्या केसात निघन तांदूळ, ते एवढं तांदूळ ते झालेलं आहे. आणि आमच्या घरी नाही आता सध्या पाणी पियचं. आणि मला ताण लागलेली आहे, शेडला जा म्हणते तर शेड काय हालायचे दिसत नाही आहेत. तर तसं आणि मी माझं बघा तोंड सगळं पूर्ण कुंकाने भरलेलं आहे. आणि माझं चाललं होतं तरी पण हे करायचं ते करायचं, व्हिडिओ बनवायचं. ती कसे बनवायचे हे काही टिप्स मला भेटत नव्हते, त्यामुळे मग माझं हे झालं, सगळं तोंड खराब झालेलं आहे. आणि आनंदी आणि मी फोटो, तर आमच्या शेटला काही एवढं फोटोमधलं हे नाही आणि इंटरेस्ट नाही आहे शेटला फोटो काढण्यामध्ये आणि हे करण्यामध्ये. पण बिलकुल आमच्या दोघींनाच खवळतात. आनंदीला तर बोलतात ती मग पूर्ण मम्मीवर गेली आहे. आणि एवढा आयफोन मस्त आहे, पण शेटला काय क्वालिटी फोटो काढायला पण नाही, कारण ते कधी ह्याच्यात रिस्पॉन्सच देत नाही, फोटोंमध्ये कधी इंटरेस्ट देत नाही किंवा त्यांना हे आवडत नाही. आणि माझ्याबरोबर फोटो काढाय मी आपलं प्लीज प्लीज करून, पण तरी पण नाही जमणार त्यांना माझ्याबरोबर फोटो काढायला. तर असं एखाद्याची आवड असते. आणि हे मी आणि पिल्लूने मस्त फोटो काढले. आणि फोटो कसे वाटतात ते नक्की सांगा. पण शेटची तब्येत पण आजारी होती, त्यामुळे त्यांनी काही उठूनही केलं नाही. आणि मग माझं एकटीचं चाललं होतं सेल्फी लवर्स म्हणून. आणि हे पहा माझे बांगड्या, मला तेच बांगड्यावरून आठवलं माझे थोडे पण आनंदीने फोडले होते. आणि मग मी चुलत आत्यांकडून थोडे घालून घेतले, त्यांच्याकडे होते एक्स्ट्रा म्हणून. आणि मग त्यांच्याकडे गेले मी आणि थोडे घालून घेतले. ह्या आहेत आमच्या 2 जाऊबाई, म्हणजे आम्ही 3 जणी. तर चुलत आहे त्या दोघी पाठीमागच्या सख्या आहेत, मीच माझी छोटी हाईट दिसते. असं करून आम्ही मग सगळ्यांनी आपले फोटोज काढले. आणि हा मुमेंटमध्ये सगळ्यांबरोबर शेअर करायला भारी वाटतं. आणि तुमचे कसे मुमेंट झाले संक्रांतीचे ते कमेंट करून सांगा. आणि ह्या आमच्या 3 सासूबाई, आणखी 3 नाही आहेत, त्या सगळ्याजणी 6 सासूबाई आहेत, म्हणजे म्हणजे 6 जणी आहेत त्या. आणि हिलाच तुम्ही ओळखलंच असं, 1 नंबरची आझादी, 2 नंबर माधुरी, नानी आणि त्या आंटी आणि मम्मी, असा आमचे फोटोज. आणि तुम्हाला तुमचा दिवस कसा गेला संक्रांतीचा ते नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ कसे पडतात ते कमेंट करून सांगा. आवडत असतील तर काही बदल करायला तुम्ही सांगणार असाल तर नक्की घडवून आणते मी. आणि माझे फोटोज व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट करून सांगा. आणि मला ना काही बोलावं असं कळत नाही, पटकन व्हिडिओ एडिटिंगला पडतो माझ्याकडून, तसंच लेट होत जातं. आणि त्यामुळे मी मग माझे फोटोज घरीच काढले होते अगोदर. जाण्याच्या अगोदर मला फोटो काढायला आवडतात, कारण नंतरनं लुक खराब होतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब